आज आपण 3D ग्रॅनी स्क्वेअर बनवणार आहोत. 3D ग्रॅनी स्क्वेअर आपण पाऊचसाठी, ब्लँकेटसाठी, पर्ससाठी वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये आपण या स्क्वेअरचा वापर करू शकतो. तर हा खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला सनफ्लावरचा ग्रॅनी स्क्वेअर आहे. तर चला तर मग आज आपण शिकूया ग्रॅनी स्क्वेअर. आपण ब्राऊन चेन घेऊन मॅजिक रिंग घेऊया. वन चेन, टू चेन, थ्री चेन. इथे आपल्याला 12 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. एक स्टार्टिंगचा धरून फर्स्ट डबल क्रोशा, सेकंड, आता थर्ड डबल क्रोशा घेऊया आपण. फोर, फाईव्ह, असे टोटल आपल्याला 12 डबल क्रोशे घ्यायचे आहे. थोडासा हा लोकरला टाईट करत जायचं आहे. इथे टोटल 12 डबल क्रोशे घेतले. आपण लोकरला टाईट करून घेऊया. मॅजिक सर्कल टाईट केल्यानंतर स्टार्टिंगच्या फर्स्ट चेनमध्ये आपण स्लिप स्टिच घेऊया. ही झाली स्लिप स्टिच. आपण मॅजिक सर्कलला क्लोज केला आहे, बंद करून घेतला सर्कल. आता नेक्स्ट आपल्याला 2 चेन घ्यायचे आहे. 1, 2. आता आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये 2 डबल क्रोशा करायचे आहे. असे एकूण आपल्याला 24. पहिले आपण 12 डबल क्रोशा घेतले पहिले मॅजिक सर्कलमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये 2 डबल क्रोशा करायचे, म्हणजे टोटल 24 डबल क्रोशा करायचे आहे. तर आता आपण जिथे चेन घेतली आहे तिथे सेम ठिकाणी आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. हे झाले आपले डबल क्रोशा. आता नेक्स्टमध्ये आपल्याला परत डबल क्रोशा करायचा आहे 2 वेळेस. टू टाइम. नेक्स्ट स्टिचवरती 2दा डबल क्रोशा करायचा आहे. अशा आपल्याला पूर्ण कंप्लीट 24 टोटल डबल क्रोशा घ्यायचे आहे. आता इथे आपण लास्टला स्लिप स्टिच घेऊया आणि सर्कल क्लोज करून घेऊ. 1 चेन घेऊन लोकर कट करून घेऊया. लोकरला हाईड करून घ्यायचं आहे व्यवस्थित.
नंतर उरलेले यार्न कट करून घ्यायची. आता आपण लाईट येलो कलर घेऊया. आता येलो कलरची यार्नला आपण ॲड करून घेऊया. आपल्याला फ्रंट लूपमध्ये वर्क करायचं आहे. फ्रंट लूपमध्ये इथे फ्रंट लूपमध्ये दोन्ही लूपमध्ये वर्क न करता फक्त पुढच्या पहिल्या लूपमध्ये वर्क करायचं आहे. तिथेच आपल्याला स्लिप स्टिच लावून घ्यायची आहे. 3 चेन घ्यायचे आहे. 2 3 सेम स्टिचमध्ये इथे आपल्याला सेम स्टिचमध्येच आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. एक डबल क्रोशा. आता आपण ट्रिपल क्रोशा करणार आहे. ट्रिपल क्रोशाला दोनदा हुकवरती लोकर घ्यायची आहे आणि दोन्ही लूपमधून पहिले म्हणजे दोन्ही वेड्यातून आपल्याला हुक काढायचा आहे. नंतर सेकंड लूपमधून म्हणजे दोन्ही वेड्यातून हुक काढायचा आहे. लास्टला पण दोन्ही वेड्यातून लूप्समधून हुक काढून घ्यायचा आहे. हा झाला आपला ट्रिपल क्रोशा. आता आपल्याला 3 चेन घ्यायचे आहे वरती. 1 2 3. आता आपल्याला पिकोट बनवायचा आहे. पिकोट बनवण्यासाठी आपल्याला इथे 2 लूप आहेत. पहिले फ्रंटचे जे 2 लूप आहेत इथे, हे बघा इथे, इथून आपल्याला लोकर ओढायची आहे हुकने आणि स्लिप स्टिच लावून घ्यायची आहे. हे झाला पिकोट. पुन्हा आपल्याला ट्रिपल क्रोशा घ्यायचा आहे. पहिल्या 2 वेड्यातून हुक काढला, नंतर दुसऱ्या 2 वेड्यातून, नंतर लास्टला 3 वेड्यातून लूप काढून ट्रिपल क्रोशा पूर्ण केला आपण. आता डबल क्रोशा. हे झाले डबल क्रोशा. आता 2 चेन घ्यायच्या आहे आपल्याला इथे. 1 2 आणि स्लिप स्टिच लावायची आहे. सेम स्टिचमध्येच आपल्याला स्लिप नॉट लावून घ्यायची आहे. हां, आता हे झालं आपलं पहिले पेटल तयार झाले आहे. पाकळी तयार झाली आहे. आता नेक्स्ट 2 चेनवरती आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. फ्रंटमध्येच घ्यायची आहे आपल्याला स्लिप स्टिच. प्रत्येक चेनच्या फ्रंट लूपवरती वर्क करायचं आहे का. फर्स्ट स्टिच घेतली, सेकंडला पण फ्रंट लूपमध्ये आपल्याला स्लिप स्टिच लावून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पुन्हा 2 चेन घ्यायचे आहे. 1 2. सेम ठिकाणी आपल्याला सेम स्टिचमध्ये आपल्याला वर्क करायचं आहे डबल क्रोशाचं. नेक्स्टला पुन्हा ट्रिपल क्रोशा. तीन चेन 1 2 3 पिकोट. स्लिप स्टिच. पुन्हा ट्रिपल क्रोशा करायचं आहे आपल्याला इथे. डबल क्रोशा. टू चेन 1 2. नेक्स्ट स्लिप स्टिच आपल्याला सेम स्टिचमध्ये स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टिचवरती फर्स्ट लूपवरती स्लिप स्टिच घ्यायची आहे. नेक्स्ट स्टिचवरती पण पुन्हा आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे फर्स्ट लूपवरती. आता पुन्हा आपण इथे 2 चेन घेऊ. 1
टू पूर्ण सर्कल आपल्याला हे पेटल्स म्हणजे या पाकळ्या पूर्ण करून घ्यायच्या आहे. तर भेटूया पूर्ण पाकळ्या कंप्लीट झाल्यावर. हे आता आपले सर्व पाकळ्या तयार झाल्या आहेत. इथे आपण लास्टला इथे स्लिप स्टिच लावली. आता आपण ह्या फर्स्ट पाकळीच्या तिथे खाली स्लिप स्टिच लावून घेणार आहोत. ही झाली आपली स्लिप स्टिच. आता बॅक साईडला आपल्याला जिथे आपण फर्स्ट लूपवरती बॅक लूपवरती आता वर्क करायचं आहे आपल्याला. बॅक लूपवरती हे आहे बॅक लूप, दिसतंय बॅक लूप. बरोबर स्लिप स्टिच लावली त्याच्या खाली जो बॅक लूप आहे ना त्याच्यावरती आपल्याला पुन्हा एक स्लिप स्टिच घ्यायची आहे. हा या बॅक लूपला स्लिप स्टिच घ्यायची आहे. तर आपल्याला 4 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4. आता आपण हे सेकंड पॅटर्नच्या इथे जो हा पेस आहे, इथे या 2 पाकळ्यांच्या मध्ये जो पेस आहे बॅक लूपचा, तिथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. स्लिप स्टिच घेतली आपण इथे. आता इथे आपल्याला 4 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4. आता नेक्स्ट पॅटर्नच्या इथे पण आपल्याला बॅक लूपवरती वर्क करायचं आहे. स्लिप स्टिच घ्यायची आहे तिथे पण आपल्याला. फोर चेन 1 2 3 4. पुन्हा सेकंड हे 2 पाकळ्यांच्या मध्ये इथे पेस सोडला आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिच लावून घ्यायची आहे. 1 2 3 4. बॅक साईडला आपल्याला हे असं वर्क दिसेल. हे अशी चेन दिसते. असं आपण पूर्ण कंप्लीट करून घेऊ बॅक लूपला 4 चेनने. लास्टला पुन्हा आपण एकदा 4 चेन घेऊया. 1 2 3 4. लास्ट जिथे आपण स्टार्ट केलं होतं तिथेच पुन्हा स्लिप स्टिचच्या तिथे फ्रंट बॅक लूपच्या तिथे आपल्याला स्लिप स्टिच लावून घ्यायची आहे. पुन्हा एक स्लिप स्टिच एकत्र करून घ्यायची आहे. ह्या इथे सर जिथे आपण स्टार्ट केलं होतं खाली तिथेच आपल्याला स्लिप स्टिच लावून घ्यायची आहे. वन चेन घ्यायची आहे आणि यान कट करून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा आपले इथे थोडीशी यान सैल झाली आहे त्याच्यामुळे तसं दिसतंय. हे आपले टोटल 12
चेन झाले आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे 12 कंप्लीट झाले. 1 चेन घेऊन यार्न कट करून घेऊया. इथे थोडं सिक्युअर करून घेऊया आपण. इथे फर्स्ट चेनमध्ये इथे जिथे आपण फर्स्ट चेन टाकली होती ही इथे आपण सिक्युअर करून घेऊया स्लिप स्टिचने. 1 चेन घेऊन यार्न कट करून घेऊ. हे झाले आपले बॅक लूपचे चेन तयार. आपण यार्न हाईड करून घेऊया. आता आपण डार्क कलरची येलो कलरची लोकर घेऊया. सेम आपल्याला तुम्ही कोणत्याही साईडने स्टार्ट करू शकता. पहिले आपण येलो कलरची यार्न ॲड करून घेऊया. इथे आपण 2 चेन घ्यायचे आहे. 1 2. आता डबल क्रोशा करायचा आहे. वन टाइम डबल क्रोशा केला. परत आता ट्रिपल क्रोशा करूया एकदा अजून. पहिल्या पाकळीत आपण एकदाच ट्रिपल क्रोशा केला होता, म्हणजे दोनदा केला होता. इथे आपल्याला 3 वेळा ट्रिपल क्रोशा करायचा आहे. पण फर्स्ट ट्रिपल क्रोशा झाल्यानंतर सेकंड ट्रिपल क्रोशाच्या वरती आपल्याला पिकोट घ्यायचा असतो. इथे एक ट्रिपल क्रोशा आपण वाढवला आहे. आता इथे आपण 3 चेन घेऊया. 1 2 3. आता आपण पिकोट करूया. 2 लूप फ्रंटचे 2 लूपमधून आपण यार्न ओढून घेऊया. स्लिप स्टिच. पुन्हा आपल्याला एक ट्रिपल क्रोशा घ्यायचा आहे. आता आपल्याला डबल क्रोशा घ्यायचा आहे. टू चेन 1 2. सेम पेसवरती स्लिप स्टिच लावून घ्यायची आहे. हे बघा 2 पेटलच्या मध्ये हे लीफ 2 पेटलच्या मध्ये दिसतं. असं सर्व पेटल्स आपल्याला असेच बनवायचे. प्रत्येक पेटल या 2 लीफच्या मध्ये यायला पाहिजे. आता आपण नेक्स्ट स्टिचवरती म्हणजे नेक्स्ट स्पेस आहे त्याच्यावरती आपण स्लिप स्टिच घेऊया आणि पुन्हा 2 चेन घेऊया. 1 2. डबल क्रोशा ट्रिपल क्रोशा 1 ट्रिपल क्रोशा सेकंड 3 चेन 1 2 3. पिकोट स्लिप स्टिच ट्रिपल क्रोशा थर्ड डबल क्रोशा 2 चेन 1 2. स्लिप स्टिच सेम पेसमधली स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता नेक्स्ट पेसवरती पण स्लिप स्टिच घेऊन 2 चेन करायचे आहे. 1
तर आता आपल्याला ही प्रोसेसर सेम करायची आहे सर्व फ्लावर्सवरती बॅक साईडला. तर हे लास्ट पेटलचे आपण 2 चेन करून घेतले. आता फर्स्ट पेटलचे तिथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आधी आपल्याला पहिल्या पाकळीच्या लास्ट पाकळीच्या इथे स्लिप स्टिच घ्यायची आहे. नंतर आपल्याला लास्ट पाकळीच्या इथे स्लिप स्टिच घ्यायची आहे. ओके, झाली ही स्लिप स्टिच. आता आपल्याला 5 चेन घ्यायची आहे. 1 2 3 4 5. ओके, आता आपल्याला हे जे 2 पॅटर्न आहेत यांच्यामधला जो भाग आहे हा त्याच्या खालून सुई घ्यायची आहे आणि दोन्ही पॅटर्नच्या मधून फर्स्ट पॅटर्नच्या तिथून पहिले सुई टाकायची, नंतर सेकंड पॅटर्नच्या खालून सुई काढायची, म्हणजे अशी दोन्ही साईडने. आपल्याला इथे लोकर ओढून घ्यायची आहे. एकदम इझी पद्धत आहे. हे दोन्ही पॅटर्न आहेत ना, याच्या खालच्या साईडनी या दोन्ही मधून हुक घेऊन यान ओढून घ्यायची लोकर आणि आपल्याला सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. ही झाली फर्स्ट चेन ची साखळी तयार झाली. फर्स्ट साखळी तयार झाली. आता सेकंड 1 2 3 4 5. नेक्स्टला पण आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे. ह्या दोन्ही पाकळ्यांच्या बेस इथे जो आहे जॉईंट, तिथून आपल्याला हुक टाकायचा आहे आणि लोकरीला ओढून घ्यायचं आहे. सिंगल क्रोशा करायचा आहे इथे. पुन्हा 5 चेन घेऊ आपण. 1 2 3 4 5. नेक्स्ट 2 पेटलच्या इथून पुन्हा हुक टाकायचं आहे आणि लोकर ओढून घ्यायचे आहे आणि सिंगल क्रोशा करायचा आहे. असे आपल्याला सर्व पेटल्समध्ये चेन टाकून घ्यायची आहे. लास्टला भेटूया आपण. आता इथे लास्टला आपण 5 चेन घेतल्या. आता जिथून स्टार्ट केले होते त्याच्या पेटलच्या लास्ट पेटल जिथे स्टार्ट केलं होतं एंडला पण आपण तिथेच स्लिप स्टिच लावायचे आहे. म्हणजे आधी सिंगल क्रोशा घेऊन घ्यायचा आहे. तिथे स्लिप स्टिच घ्यायची आहे. पुन्हा स्लिप स्टिच 1 चेन कट करायचं आहे. 1 चेन घेऊन कट करून घ्यायचं आहे. टोटल आपले 12 झाले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हा 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. एकूण 12 साखळ्या तयार झाल्या आहेत. आपल्या 12 साखळ्या तयार झाल्या आहेत. आता आपण लोकरला हाईड करून घेऊ आणि ग्रीन कलरची यान यूज करूया. आता इथे मी ग्रीन कलरचे यान यूज करणार आहोत. आता आपण ग्रॅनी स्क्वेअर तयार करणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही ह्या ज्या 12 चेन घेतल्या आहेत त्याच्या कोणत्याही चेनवरनं स्टार्ट करू शकतात. पहिले आपण ग्रीन कलरची लोकर ॲड करून घेऊया.
पहिले आपण स्लिप नॉट लावून घेऊया इथे. आता आपल्याला इथे 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3. इथे आपण डबल क्रोशा करून घेऊया. फर्स्ट 3 चेन आहेत. हा पहिला डबल क्रोशा, हा सेकंड डबल क्रोशा. आता आपण हा तिसरा डबल क्रोशा करूया. हे झाले 3 डबल क्रोशा. फर्स्ट पण काउंट करायचं आहे. आणि आपल्याला आता 2 चेन घ्यायचे आहे. 1 2. आणि सेम पेसमध्ये आपल्याला पुन्हा 3 डबल क्रोशा करायचे. सेकंड डबल क्रोशा, थर्ड डबल क्रोशा, हे झाले 3 डबल क्रोशा. हा आपला फर्स्ट कॉर्नर तयार झाला आहे. नेक्स्टला 1 चेन घ्यायची आणि नेक्स्ट पेसमध्ये म्हणजे नेक्स्ट चेनमध्ये इथे आपण पुन्हा 3 डबल क्रोशा करूया. 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा. आता आपण पुन्हा 1 चेन घेऊन नेक्स्ट पेसमध्ये साखळीमध्ये आपण पुन्हा 3 डबल क्रोशा करूया. 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा, 1 चेन. पुन्हा आता आपण नेक्स्ट पेसमध्ये हा कॉर्नर आहे, तर इथे आपण पुन्हा डबल क्रोशा करूया. फर्स्ट कॉर्नर जसा केला तसंच या कॉर्नरला पण करायचं आहे. सेकंड डबल क्रोशा, थर्ड डबल क्रोशा, 2 चेन, 1 2. पुन्हा सेम कॉर्नरमध्ये सेम पुन्हा 3दा डबल क्रोशा करायचा आहे. प्रत्येक कॉर्नरला 2दा आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. 3दा. चला 1 चेन घ्यायची. आता नेक्स्ट चेनमध्ये पण आपण डबल क्रोशा करू 3 वेळेस. वन चेन. नेक्स्ट पेसवरती पण 3दा डबल क्रोशा करायचा आहे. वन चेन. आता आपण नेक्स्ट कॉर्नरवरती करूया. आता आपण कॉर्नरला पुन्हा 3 डबल क्रोशा घेऊया. नेक्स्ट पेसमध्ये 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा, 2 चेन घ्यायचे आहे कॉर्नरच्या इथे. आता पुन्हा सेम पेसमध्येच आपल्याला 3दा डबल क्रोशा करायचा आहे. 1
2 3 1 चेन. नेक्स्ट पेसमध्ये पण आपल्याला आता 3दा डबल क्रोशा करायचा आहे. असं आपण कंप्लीट करून घेऊया. हे झालं आपले सर्व कॉर्नर कंप्लीट. आता लास्टला आपण इथे स्लिप स्टिच लावून जिथे आपण 1 2 3 1 2 3 इथे स्लिप स्टिच घेऊया. चेनच्या थर्डवरती आपण स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता आपल्याला इथे कॉर्नरमध्ये वर्क करायचं आहे. त्याच्या अगोदर आपण प्रत्येक ह्याच्यात स्लिप स्टिच लावून घेऊ. प्रत्येक चेनमध्ये स्लिप स्टिच घ्यायची आहे. नेक्स्टला पण स्लिप स्टिच घेऊया. लास्टला पण एक स्लिप स्टिच घेऊन घेऊया. आता इथे आपल्याला 3 चेन घ्यायचे आहे. 1 2 3. याच्यात आपल्याला पुन्हा कॉर्नर सेम जसं हा कॉर्नर केला आहे तसंच इथे करायचे आहे. डबल क्रोशा करायचा आहे. फर्स्ट डबल क्रोशा हा झाला आहे. सेकंड झाला. आता थर्ड डबल क्रोशा. आता इथे आपल्याला 2 चेन घ्यायचे आहे. 1 2. सेम पेसमध्ये डबल क्रोशा करायचा आहे. इथे पण आता 1 चेन घ्यायची आपल्याला. सेम फर्स्टला जसं केलं आहे तसंच आपल्याला करायचं आहे. फर्स्ट स्क्वेअर जसा बनवला हा तसा. आता इथे 1 चेन घेऊन ह्या पॅसेसमध्ये या पेसमध्ये आपल्याला वर्क करायचं आहे 3 डबल क्रोशांचं. 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा, 1 चेन. नेक्स्ट पेसमध्ये इथे वर्क करायचं आहे. 3 डबल क्रोशा करायचे त्याच्यात. 2 3 1 चेन. परत पेसमध्ये इथे 3 डबल क्रोशा करायचे. 1 2 3 1 चेन. कॉर्नरला आता पुन्हा आपल्याला 3 डबल क्रोशा करायचे. 2 चेन घ्यायचे आहे. 1 2. सेम कॉर्नरला सेम पेसमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशा करायचे आपल्याला. 1 2 3 1 चेन. हा दिसतो आपला सेम फुल राऊंड आपल्याला सेम असाच बनवायचा आहे. नेक्स्ट पेसवरती आपण पुन्हा ट्रिपल क्रोशा घेणार आहोत. सॉरी, डबल क्रोशा घेणार आहोत. हाच राऊंड असा पूर्ण करायचा आहे. डबल क्रोशा घ्यायचा आहे इथे. 3 डबल क्रोशे आणि सेम कॉर्नर तसेच रिपीट करायचं. आता आपण एंड करूया इथे. 1 2 3
3 नंबरला आपण 3 नंबरच्या चेनवरती आपण स्लिप स्टिच घेऊया. पुन्हा नेक्स्टवरती आपण स्लिप स्टिच घेऊया. पुन्हा नेक्स्ट स्टिचवरती आपण स्लिप स्टिच घेऊया. पुन्हा या पेसमध्ये एक स्लिप स्टिच घेऊया. आता आपण इथे 1 चेन घेऊन यार्न कट करून घेऊ. ही यार्न हाईड करून घ्यायची आहे. यार्नला हाईड करून घ्यायचं आहे. आता आपण व्हाईट कलरची यार्न ॲड करूया. पहिले आपण स्लिप नॉट लावून घेऊया. 1 2 3 चेन घेतल्या. इथे आता आपल्याला डबल क्रोशे घ्यायचा आहे. सेम स्क्वेअर जसा बनवला तसाच आपल्याला पुन्हा हा स्क्वेअर बनवायचा आहे. हे झाले 3 डबल क्रोशे, 2 चेन. आता नेक्स्टला पण आपल्याला 3 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे. हा झाला आपला कॉर्नर रेडी. आता 1 चेन घेऊया आणि नेक्स्ट खाली पेस आहे हा रिकामा, इथे आपण 3 डबल क्रोशे करूया. वन चेन. नेक्स्ट पेसमध्ये वर्क करायचं आहे. तीन डबल क्रोशे, सेम फुल स्क्वेअर कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला 1 चेन घेतली तर जॉईन करायचं आहे. आता आपल्याला 1 2 3 नंबरच्या चेनवरती स्लिप स्टिच घ्यायची आहे. नेक्स्टमध्ये पण एक स्लिप स्टिच घेऊन घेऊया. आता इथे तुम्हाला जर ग्रॅनी स्क्वेअर मोठा करायचा असेल तर अजून एकदा पुन्हा स्क्वेअर तुम्ही वरती इन्क्रीज करू शकता, म्हणजेच वाढवू शकतात. तर आता इथे हे जे फुलं आहे यांना व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. मी इथे तुम्ही वाटलं तर कलर पण चेंज करू शकतात. आता इथे मी स्लिप स्टिच घेतली, 1 चेन करून लोकरला कट करते. तुम्हाला आवडत असेल तर वरती तुम्ही तुमच्या प्रोजेक्टच्या हिशोबाने वाढवू शकतात. मी इथे आता याला हाईड करून घेते दोऱ्याला. हा झाला आपला ग्रॅनी स्क्वेअर तयार. 3D ग्रॅनी स्क्वेअर तयार झाला आहे. तुमच्याकडे ज्या टाचर पिना असतात
त्या अशा चारही बाजूंना लावून घ्यायच्या. त्याच्यात हे स्क्वेअर व्यवस्थित अटकून घ्यायचं. प्रत्येक पाकळीला इथे टाचणी लावून घ्यायची. इथे असं प्रेस करून लावून घ्यायची आणि थोडा पाण्याचा स्प्रे मारून द्यायचा. थोड्या वेळाने ते व्यवस्थित वाळल्यावरती तो स्क्वेअर एकदम एकसारखा व्यवस्थित स्क्वेअर शेपमध्ये दिसतो. हा झाला आपला ग्रॅनी स्क्वेअर तयार. 3D ग्रॅनी स्क्वेअर आहे हा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. ओके, थँक्यू.